नमस्कार, माझी मराठी शाळा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व भाविक शिक्षकांसाठी आज आनंदाची बातमी आहे। पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टलवरती लॉग इन कसे करायचे, काही जणांचा पासवर्ड विसरला आहे, तो पासवर्ड रिसेट कसा करायचा, विदाउट इंटरव्ह्यू पसंतीक्रम व विथ इंटरव्ह्यू पसंतीक्रम म्हणजेच प्राधान्यक्रम कसे जनरेट करायचे या संदर्भाचं व्हिडिओ प्रात्यक्षिक डेमो आज आपण पाहणार आहोत। चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपण गुगलवरती महा टीचर रिक्रूटमेंट हे सर्च करायचं आहे। या ठिकाणी आपण गुगल सर्च बारमध्ये महा टीचर recruitment.org.in सर्च केल्यानंतर आपल्याला स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंटची ही वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला असं होम पेज दिसेल। यामध्ये आपल्याला दोन लिंक दिलेले आहेत, ज्यामध्ये पवित्र टीचर रिक्रूटमेंट 2017 आणि पवित्र टीचर रिक्रूटमेंट 2022 अशा दोन टॅब दिलेले आहेत। त्यापैकी आपण 2022ची जी टॅब दिलेली आहे निळ्या रंगाची त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपणासमोर अशी दिल्याप्रमाणे एक विंडो ओपन होईल। या ठिकाणी जाहिरात उपलब्ध करून दिल्याबाबतची एक सूचना आहे आणि डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यूच्या सर्व व्यवस्थापनाच्या जागा या ठिकाणी आपल्याला जाहिरातीमार्फत पाहता येतील। इथून आपण डाउनलोड करून त्याचा अभ्यास करू शकता, त्याचं वाचन करू शकता। यानंतर खाली लॉग इन विंडो आहे। लॉग इन करण्यापूर्वी बऱ्याच शिक्षक बांधवांचे मी मेसेज पाहिले आहेत प्रसारमाध्यमावरती की बऱ्याच जणांचा पासवर्ड विसरलेला आहे। तर सर्वप्रथम आपण अशा शिक्षक बांधवांसाठी ज्यांचा पासवर्ड विसरला आहे त्यांचा पासवर्ड रिसेट कसा करायचा या संदर्भात सर्वप्रथम आपण एक व्हिडिओ डेमो पाहूयात। या ठिकाणी मी जो दुसरा पर्याय दिला इथं OTP सेंट वायवा SMS टू रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ऑप्शनचा वापर करून आपण पासवर्ड कसा रिसेट करायचा या संदर्भात पाहणार आहोत। प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे विंडो ओपन होईल। या ठिकाणी आपल्याला लॉग इन ID म्हणजेच आपल्या परीक्षेचा बैठक क्रमांक रोल नंबर नोंदवायचा आहे आणि पुढील टॅबमध्ये आपल्याला रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजे आपण नोंदणीच्या वेळेस जो मोबाईल नंबर रजिस्टर केला होता तो या ठिकाणी नोंदवायचा आहे। यानंतर खाली आपण कॅप्चा कोड नोंदवून प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक वन टाईम पासवर्ड येईल। तो पासवर्ड तुम्ही एंटर OTP समोरील त्या टॅबमध्ये नोंदवायचा आहे आणि खाली कॅप्चा कोड नोंदवून व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। जर OTP आला नाही तर तुम्हाला या ठिकाणी रिसेंड OTP म्हणून एक ऑप्शन आहे, त्याचा वापर करून आपण पुन्हा OTP मिळवू शकता। व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला OTP व्हेरीफाय होऊन आपल्याला नवीन पासवर्ड तयार करण्यासाठी एक नवीन विंडो ओपन होईल। यामध्ये आपल्याला नवीन पासवर्ड तयार करायचा आहे। पासवर्ड तयार करताना काळजी घ्यायची आहे की तो कमीत कमी 8 अक्षरे आणि जास्तीत जास्त 15 अक्षरे असावा। यामध्ये एक कॅपिटल म्हणजे कमीत कमी एक कॅपिटल, कमीत कमी एक नंबर आणि एक स्पेशल कॅरेक्टर उदाहरणार्थ @ वगैरे। या ठिकाणी तुम्हाला डेमो म्हणून एक पासवर्ड दिला आहे, पासवर्ड @123 हा डेमो म्हणून दिला आहे। त्याप्रकारे तुम्हाला एक न्यू पासवर्ड तयार करायचा आहे आणि तोच पासवर्ड कन्फर्म न्यू पासवर्ड या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि आपल्या वहीमध्ये सुद्धा तो लिहून ठेवायचा आहे, कारण इथून पुढे त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे। कॅप्चा कोड नोंदवून झाल्यानंतर आपण चेंज पासवर्ड या टॅबवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी प्रोसेसला थोडा वेळ जाऊ शकतो।
हां, अशा प्रकारे आपला पासवर्ड चेंज सक्सेसफुली, लॉग इन विथ युअर न्यू पासवर्ड असा मेसेज येईल. ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा लॉग इन विंडो ओपन होईल. या ठिकाणी आपला नवीन पासवर्ड जनरेट झालेला आहे. नवीन पासवर्डचा वापर करून या लॉग इन टॅबमध्ये आपण लॉग इन करायचं आहे. लॉग इन ID म्हणजे आपला परीक्षेचा बैठक क्रमांक म्हणजेच रोल नंबर आपण या ठिकाणी वापरायचा आहे. आत्ता जो आपण पासवर्ड चेंज केला त्या पासवर्डचा इथं वापर करून आपण लॉग इन करायचं आहे. ज्यांचा पासवर्ड अगोदरपासून माहीत होता त्यांनी फॉरगॉट पासवर्डची प्रक्रिया करायची नाही. हां, या ठिकाणी आपण आता लॉग इन बटनावर क्लिक केलं आहे. आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP आलेला आहे. तो OTP जो 4 अंकी OTP आहे तो OTP या ठिकाणी आपण नोंदवायचा आहे. त्यानंतर आपण खाली दिलेला कॅप्चा कोड जो आहे तो नोंदवून व्हेरीफाय OTP या टॅबवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला OTP बहुतेक चुकलेला असल्यामुळे आपण परत एकदा नोंदवतो OTP. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला OTP नाही आला तर रिसेंट OTPचा टॅब दिलेला आहे, त्याचा वापर करू शकता. हां, आता व्हेरीफाय OTPवर क्लिक केला आहे. आपण जो OTP नोंदवलेला आहे हा OTP सक्सेसफुली घेतलेला आहे, त्यामुळं आपलं लॉग इनची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची विंडो ओपन झालेली दिसेल. या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला आपण जो फॉर्म सर्टिफाय केला होता सेल्फ सर्टिफाय तो फॉर्म या ठिकाणी सर्वांना पाहायला मिळेल. फॉर्मच्या खालीच तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्सेस त्याचं स्टेटस पाहायला मिळेल आणि त्याखालीच तुम्हाला त्याची एक लिंक पाहायला मिळेल. त्याखालीच विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्सेस त्याचं स्टेटस आपल्याला पाहायला मिळेल, त्याचेसुद्धा टॅब आपल्याला खाली आहे. या बाजूला आपला भरलेला फॉर्म विदाऊट इंटरव्ह्यूचे काही ऑप्शन आहेत ज्यामध्ये जनरेट प्रेफरन्सेस, सिलेक्ट प्रेफरन्सेस ऑफ युअर चॉईस, असाइन प्रेफरन्सेस हे आपल्याला पुढच्या प्रक्रिया आहेत. याचे सर्व टॅब आपल्याला डाव्या बाजूला पाहायला मिळतील. सुरुवातीला आपण विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्सेस जनरेट कसे करायचे यासाठी व्हिडिओ पाहणार आहोत. ह्या हिरव्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जनरेट ऑर डिलीट प्रेफरन्सेस हा ऑप्शन दिसेल विदाऊट इंटरव्ह्यूचा. त्यातील हिरव्या टॅबवर जनरेट प्रेफरन्सेस या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपले प्रेफरन्सेस या ठिकाणी जनरेट होणार आहेत. सदर प्राधान्यक्रम किंवा प्रेफरन्सेस तुमची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, रोस्टरनुसार उपलब्ध असणाऱ्या जागा, तुमची कॅटेगरी या सर्वांचा विचार करूनच जनरेट झालेले असणार आहेत. त्यामुळं सर्वांना वेगवेगळ्या प्रमाणे आणि वेगवेगळ्या संख्येमध्ये हे प्रेफरन्सेस असणार आहेत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ह्या संबंधित कॅन्डिडेटला एकूण 87 प्राधान्यक्रम जनरेट झालेले दिसत आहेत. यामध्ये काही जिल्हा परिषद आहेत, नगरपालिका आहेत, काही संस्था आहेत, रयत शिक्षण संस्था देखील आपले विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा भरते. हा सुद्धा प्रेफरन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. डाउनलोड प्रेफरन्सेस यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या संगणकामध्ये, तुमच्या मेमरीमध्ये मोबाईलच्या ही PDF स्वरूपामध्ये हा प्रेफरन्स जो आहे यादी ते आपले डाउनलोड होऊन जाईल. या PDFमध्ये आपल्याला शेवटच्या कॉलममध्ये प्रेफरन्स सिक्वेन्स नंबरसाठी आपल्याला रिकामी जागा दिली आहे रफ वर्कसाठी. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा प्राधान्यक्रम निवडायचा आहे, तिथं नोंदवायचं आहे. कच्चं वर्क आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे आपल्याला प्रेफरन्स फॉर्म विथ इंटरव्ह्यू, त्यातील जनरेट ऑर डिलीट प्रेफरन्सेस या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण विदाऊट इंटरव्ह्यूची प्रक्रिया केली अगदी त्याचप्रमाणे आपल्याला विथ इंटरव्ह्यूची सुद्धा प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करायची आहे. जनरेट ऑर डिलीट प्रेफरन्स विथ इंटरव्ह्यू
हा ऑप्शन आपल्यासमोर ओपन झालेला आहे. त्यातील जनरेट प्रेफरन्सेस या बटनावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला विथ इंटरव्ह्यूचे जेवढे काय तुमच्या विषयानुसार, तुमच्या शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेनुसार, रोस्टरनुसार किंवा कॅटेगरीनुसार जेवढ्या जागा उपलब्ध असतील तेवढे सर्व प्रेफरन्सेस या ठिकाणी तुमचे जनरेट झाल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. यातील या संबंधित कॅन्डिडेटच्या समोर त्याच्या व्यावसायिक पात्रतेनुसार आपण जर पाहिलं तर भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रेफरन्सेस किंवा प्राधान्यक्रम जनरेट झालेले दिसत आहेत. स्क्रोल डाऊन करून आपण सर्व पाहू शकता. एकूण 323 प्राधान्यक्रम या ठिकाणी आपल्याला जनरेट झाल्याचे दिसत आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे असणार आहेत. प्रत्येकालाच 323 असणार नाहीत. कुणाची यापेक्षा जास्त असू शकतात, यापेक्षा कमी असू शकतात. हे प्रेफरन्सेस आपल्याला PDF स्वरूपात डाउनलोड करून घेण्यासाठी निळ्या रंगाच्या टॅबवरती डाउनलोड जनरेटेड प्रेफरन्सेस त्यावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला सदर प्रेफरन्सेस डिलीट करण्याची सुद्धा टॅब दिलेली आहे, परंतु प्रेफरन्सेस डिलीट करण्याची जी सुविधा आहे ते फक्त 3 संधी आहेत. त्यामुळं त्या सुविधेचा वापर करताना सर्वांनी काळजी घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्या संगणकावरती किंवा आपल्या मोबाईलच्या मेमरीवरती PDF स्वरूपामध्ये विथ इंटरव्ह्यूची जी प्राधान्यक्रमची यादी आहे ती डाउनलोड झालेली आहे. यामध्ये बघा तुमचा जिल्हा आहे, व्यवस्थापन आहे, प्रायमरी किंवा अप्पर प्रायमरी लेवल आहे, पद, त्याचं पे स्केल, ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि इथंसुद्धा शेवटच्या रकान्यामध्ये प्रेफरन्स सिक्वेन्स नंबर रफ वर्कसाठी तुम्हाला एक रिकामे चौकोन दिले आहेत. त्यामध्ये तुम्ही तुमच्या घरातले जाणकार व्यक्ती असतील, घरातले सर्व मंडळी एकत्र बसून विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू यांचे प्राधान्यक्रम देण्यासाठी व्यवस्थितपणे विचार करून, अभ्यास करून या ठिकाणी एक तुमचा सिक्वेन्स रफ प्रकारे एक रफ वर्क म्हणून PDFच्या प्रिंटवरती आपण तयार करायचा आहे. यानंतर आपण पुन्हा आपल्या लॉग इनमध्ये येऊन आपले जे प्रेफरन्सेस आपण जनरेट केलेत ते सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून आपण पुढे जायचं आहे. या ठिकाणी सिलेक्ट प्रेफरन्सेस ऑफ युअर चॉईस विदाऊट इंटरव्ह्यू तुम्हाला जिल्हानिहाय तुमच्या एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक लेवलनुसार, माध्यमनुसार किंवा तुमचं जे पद 1ली ते 5वी असेल, 6वी ते 8वी असेल, त्यानुसार तुम्हाला जिल्हानिहाय आपल्याला पाहू शकता, सर्च करू शकता. आता मी या ठिकाणी माझं स्वतःचं लॉग इन केलेलं आहे आणि मला माझ्या शैक्षणिक पात्रतेनुसार माझं फक्त 9वी ते 12वीसाठी शिक्षण असल्यामुळं मला केवळ 4 संस्था आलेल्या आहेत. या ठिकाणी आपण ॲड करायचं आहे. सिलेक्टेड प्रेफरन्सेस ॲडेड सक्सेसफुली झाल्यानंतर आपल्याला इथून पुढची जी प्रक्रिया आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. तुम्हाला या ठिकाणी जे तुम्ही प्रेफरन्सेस ॲड केले आहेत ते डिलीट करण्याची सुद्धा सुविधा दिलेली आहे, परंतु शक्यतो डिलीट करू नका. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून आपण पुढे जायचं आहे. आणि या प्राधान्यक्रमामधली सर्वात महत्त्वाची जी पायरी आहे ती हीच आहे, कारण याच ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे. आपण जे PDFच्या प्रिंटवरती जे रफ वर्क केलेला आहे, जो आपण क्रम दिलेला आहे तुमचा पसंतीक्रम, त्या पसंतीक्रमानुसार आपण तुमच्या शाळेच्या समोरचे टॅब निवडायचे आहेत. जिथं आपण सुरुवातीला क्लिक कराल त्याप्रमाणे त्याचे प्रेफरन्सेस सिक्वेन्स नंबर पडणार आहेत. त्यामुळं तुम्ही जे घरच्यांसोबत तुमच्या जाणकार व्यक्ती असतील, अजून यातील जे माहितीदार व्यक्ती आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन तुम्ही इथून पुढची जी प्रक्रिया आहे ती राबवायची आहे. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपण प्राधान्यक्रम कसे जनरेट करायचे या संदर्भामध्ये सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे. अजूनही यामध्ये काय बदल असेल तर निश्चितपणे या संदर्भात एक नवीन व्हिडिओ तयार करून आपल्याला माहिती दिली जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पासवर्ड विसरल्यास कसा रिसेट करायचा, लॉग इन कसे करायचे आणि पसंतीक्रम कसे जनरेट करायचे या संदर्भामध्ये संपूर्ण आणि सखोल असं मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेलं आहे. आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे 9 फेब्रुवारी 2024 अखेर
सदर पसंतीक्रम लॉक करायचे आहेत. त्यामुळं आज व्हिडिओ पाहिल्यानंतरच आपण सदर प्रेफरन्सची PDF डाउनलोड करून घ्यायची आहे. या पदभरती संदर्भात विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे सूचित करण्यात येते की यापुढे कोणत्याही कारणासाठी अधिकारी वा कर्मचारी यांना व्यक्तिगत संदेश पाठवू नये. पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित सर्व बाबींसाठी edupavitra2022@gmail.com या ईमेलवरती पत्रव्यवहार करावा. या ईमेलवर सुद्धा ग्रुप संदेश न पाठवता तसेच ज्या बाबींचा उलगडा शासन निर्णयाचे वाचन केल्याने किंवा सहकाऱ्यांशी चर्चा होऊ शकते अशा बाबींवर अनावश्यक ईमेल न पाठवता केवळ अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर पत्रव्यवहार करावा, जेणेकरून त्यास प्रतिसाद देणे शक्य होईल. ही सूचना आपल्याला प्रशासनामार्फत देण्यात आलेली आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरती पसंतीक्रम लॉक कसे करायचे याबाबत पुढील माहिती नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला दिली जाईल. त्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार. व्हिडिओच्या शेवटी सर्वांनी लाईक करा.